नमो बुद्धाय, क्रांतिकारी, जय भीम आपल्या सर्वांना। मित्रांनो, गेल्या काही दिवसांपूर्वी संविधान चौक परिसरामध्ये तोडफोड झाली होती, जे आपल्या सर्वांना माहिती आहे। आणि मित्रांनो, या कृत्य जेव्हा घडलं तेव्हा तिथे जोगेंद्र कवाडे आणि सुलेखा कुंभारे हे तिथे उपस्थित होते, परंतु त्यांनी कोणताही प्रकारचा विरोध दर्शविला नाही। आणि त्यानंतर थेट आज म्हणजे 26 नोव्हेंबर 2024 ला 75वा संविधान दिवस संपूर्ण भारत देशाने साजरा केला। आणि नागपूरच्या संविधान चौक परिसरामध्ये सुलेखा कुंभारे ह्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याकरिता तिथे पोहोचल्या, परंतु त्यावेळेस आंबेडकरी अनुयायांनी त्यांना तिथे बाहेरच अडविले आणि त्यांना प्रश्न केले की तुम्ही त्यावेळेस जेव्हा हे संपूर्ण कृत्य घडलं तेव्हा तुम्ही शांत का बरं बसले होते, तुम्ही त्याच्यावर विरोध का बरं नाही दर्शविला। त्यानंतर मित्रांनो बरेचशी मोठा डिबेट झाला आणि तिथे आंबेडकरी अनुयायी आणि सुलेखा कुंभारे यांच्यामध्ये एक वाद निर्माण झाला। तुम्ही विरोध करायला पाहिजे, अधिकार आहे, चला राम मंदिर आपण आता चला ना, तुम्ही चला अधिकारामध्ये राहा ना, त्यांच्या अधिकाराचा मग आमच्या अधिकाराचा राहा ना मॅडम। तुम्ही पण नाही ऐका नाही मॅडम, तुम्हाला ते नारे चालतात, तुम्हाला ते नारे चालतात। संविधान बाबासाहेबांनी दिला, आज संविधान बाबासाहेबांनी या देशाच्या प्रत्येक नागरिकाला संविधान दिले, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असेल त्याला स्वातंत्र्य दिले आहे, समानतेचा अधिकार दिलाय, न्यायाचा अधिकार। आपण बाबासाहेबांना एवढं संकुचित करून टाकलं की बाबासाहेब फक्त आमचा नेता, इतकं संकुचित, इतकं लहान केलं आपण। तसंच तथागत गौतम बुद्धाच्या धर्माला सुद्धा त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? त्याबद्दल तुम्ही ठीक आहे, नारे लावले, काही करू शकतात आमच्या गर्दीमुळे जाऊन तुम्ही बोलता ना, तुमच्यासोबत मी खुला चर्चा करायला नाही, पण हे बरोबर नाही। तुम्ही चर्चा करायला तयार आहात, ठीक आहे। नारे लावण्याचा काय अधिकार नाही। अरे सगळे प्रेझेंट होते का इथे? अरे इथेच दिले मॅडम, नारे इथेच लागले, असं हे लोक करत नारे इथेच लागले, समाजाचा यायला आपण कधी कुणाचा विरोध केला नाही, पर्टिक्युलर आमच्या स्थानावर येऊन कोणाचा विरोध नाही केला। बाबासाहेब आमच्या म्हणून काही नारे लावायचा अधिकार आहे का? काही नारे लावायचा, काही नारे लावायचा अधिकार आहे का? हा, तर काही नारे लावायचा अधिकार आहे का? काही नारे लावतील का? काही नारे लावतील का? तर मित्रांनो, तुम्ही बघितला हा संपूर्ण व्हिडिओ, यावर तुमचं काय म्हणणं आहे कमेंट्स करून नक्की सांगा। आणि त्यासोबतच कोण चुकीचं आहे, कोण खरं बोलत आहे हे आता तुम्हाला क्लिअरली स्पष्ट झालेलं असेल अशी आशा करतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच हा व्हिडिओ जितका होईल तितका शेअर करा, कारण मित्रांनो ही इन्फॉर्मेशन खूप जास्त व्हॅलिड आहे आणि ही गोष्ट आजच घडलेली आहे। हा व्हिडिओ न्यूज चॅनलवर नाही येणार, कारण कोणत्या न्यूज चॅनलनी याला कव्हर सुद्धा नाही केलेला आहे, म्हणून आपल्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचलेला आहे आणि माझी नैतिक जबाबदारी बनली म्हणून मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे। तर व्हिडिओला पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद। पुनश्च आपल्या सर्वांना एकदा 75व्या संविधान दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा।